मंजूर झालेलं अप्पर तहसील कार्यालय हे जळगाव शहरात न होता जळगावच्या हाकेच्या अंतरावर असलेलं नशिराबाद नगर परिषद कार्यालय या ठिकाणी स्थापन करावं अशा मागणीचं निवेदन आज खुद जळगावच्या नशिराबाद येथील उपनगराध्यक्ष त्यासोबतच सभापती यासोबत नगरसेवक यांनी आज खुद जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन या ठिकाणी दिलेला आहे। नेमकी काय त्यांची मागणी आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी आता काय सांगाल? अप्पर तहसील कार्यालयाची तुम्ही नशिराबाद मध्ये मागणी करता आहेत, नेमकी काय या संदर्भातली माहिती? जळगाव तालुक्यामध्ये मंजूर झालेलं अप्पर तहसील कार्यालय हे प्रामुख्याने जळगाव तालुक्यातील 6 मंडळांसाठी मंजूर झालं, ज्यामध्ये नशिराबाद, म्हसावद, सिरसोली, त्याचप्रमाणे आसोदा, कानडदा व भोकर या 6 मंडळांसाठी याची निर्मिती झालेली आहे। आणि या 6 मंडळांसाठी निर्मिती झाल्यामुळे या 6 मंडळांमध्ये हे अप्पर तहसील कार्यालय मिळणं हे अभिप्रेत आहे। त्या दृष्टिकोनातून नशिराबाद गाव हे हायवेला लागून असल्यामुळे या ठिकाणी सर्वांना ते सोयीस्कर आहे आणि म्हणून या 6 मंडळांना नशिराबाद येथे पोहोचणं सोयीचं असल्यामुळे नशिराबाद गावामध्ये हे कार्यालय मिळावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही गेल्या 2 महिन्यांपासून प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतोय। प्रशासनाने या ठिकाणी हरकती मागवल्यानंतर काल उपविभागीय अधिकारी जळगाव यांनी मी दिलेल्या हरकतीचा निकाली काढत आम्हाला असं म्हटलं की जळगाव शहरामध्येच हे अप्पर तहसील कार्यालय होणार आहे, कारण या जळगाव शहरामध्ये इतरही प्रशासकीय कार्यालय असल्यामुळे या तहसीलदारांना त्या ठिकाणी समन्वय साधणे सोयीचे होईल। वास्तविक असंयुक्तिक असं कारण या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांनी हे दिलं, कारण या 6 मंडळांसाठी अप्पर तहसील कार्यालय मंजूर झाल्यामुळे या 6 मंडळांमध्ये हे कार्यालय गेल्यास त्या ठिकाणच्या लोकांना त्याचा अधिक फायदा होणार आहे व ग्रामीण भागातील जनतेला या माध्यमातून अधिक चालना त्या ठिकाणी मिळणार आहे। आणि म्हणून प्रांत महोदयांनी जे दिलेलं कारण आहे की जळगाव शहरामध्ये हे होणार आहे, मग जळगाव शहरामध्ये हे कार्यालय होणार होतं तर या ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्याची आवश्यकताच नाही। जळगाव तहसील कचेरीमध्येच तुम्ही अधिकचे त्या ठिकाणी अधिकारी नियुक्त केले असते आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही कामकाज करू शकले असते, परंतु शासनाचा जो मूळ उद्देश आहे की शासन दरबार हा जनतेपर्यंत अधिकाधिक पोहोचावा, त्या दृष्टिकोनातनं ज्या अप्पर तहसील कार्यालयांची निर्मिती झाली त्याचा उद्देशच जळगाव शहरात जर का हे कार्यालय झालं तर तो सफल होत नाही, तो या ठिकाणी निष्फळ होतो, कारण जळगाव शहराचीच कनेक्टिव्हिटी या ठिकाणी राहणार आहे। आणि म्हणून प्रामुख्यानं नशिराबाद नगर परिषद या कार्यालयासाठी जागा सुद्धा देण्याचं या ठिकाणी कबूल केलेलं आहे, मान्य केलेलं आहे आणि जागा सुद्धा आमच्याकडे या कार्यालयासाठी आहे। आणि म्हणून शासनाला ज्या अभिप्रेत आहेत त्या सर्व गोष्टी या ठिकाणी नशिराबाद गावामध्ये आहे। कनेक्टिव्हिटी नशिराबाद गावासाठी चांगली आहे, म्हणून हे कार्यालय नशिराबादलाच द्यावं या प्रमुख मागणीसाठी आम्ही पुन्हा एकदा जिल्हाधिकारी महोदयांना या ठिकाणी भेटलो, विनंती केली। यानंतर स्वाक्षरी मोहीम आणि त्याचप्रमाणे विविध आंदोलनं करून शासनाला या ठिकाणी हे कार्यालय नशिराबाद या गावी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी भाग पाडू। निश्चितच आपण जर बघितलं तर अप्पर तहसील कार्यालय आपल्या नगर परिषद परिसरामध्ये व्हावं अशी मागणी तुम्ही आज या ठिकाणी केली, मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे काही पाठपुरावा केला आहे का? त्यांच्याशी काही निवेदनाच्या माध्यमातून आपली मागणी केली? भाऊंना आम्ही विनंती करणार आहोत, विनंतीवर साकडं घालणार आहोत। नशिराबाद गाव हे पूर्ण जिल्ह्यात मोठं गाव आहे आणि जर सर्वांना येणं तिथे सोयीस्कर होत असेल त्यामुळे अप्पर तहसील कार्यालय हे नशिराबाद येथे करण्यात यावे। जास्त दूर नाही आहे, आख्याच्या अंतरावर नशिराबाद गाव आहे, त्यामुळे ग्रामीण विकासाची जर चालना बघायची असेल, करायची असेल तर 100% ते कार्यालय नशिराबाद गावी करण्यात यावे। निश्चितच तर या होत्या या उपनगर अध्यक्ष असतील किंवा सभापती यांच्या प्रतिक्रिया की ग्रामीण भागातली जर चालना पुढे न्यायची असेल, विकास करायचा असेल, त्यासाठी सर्वांना सोयीचं असलेलं अप्पर तहसील कार्यालय हे नशिराबाद नगर परिषदेच्याच आवारात व्हावं अशा आशयाचं निवेदन खुद या ठिकाणचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि सभापती यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं आहे। मात्र येणाऱ्या काळात ते मंत्री गुलाबराव पाटील यांना देखील भेट घेऊन अप्पर तहसील कार्यालय हे जळगावच्या नशिराबाद मध्ये व्हावं अशीच विनंती या ठिकाणी करणार आहे। मात्र येणाऱ्या काळात प्रशासन नेमकं यांच्या निवेदनाची, यांच्या मागणीची कशा पद्धतीने दखल घेतं हे देखील पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।